आता एक दिशा अशी आहे, की ट्रम्प यांना हे युद्ध महागात पडतंय की काय अशी एक शक्यता आहे. आणि दुसरी शक्यता मात्र जी मला जास्ती खरी वाटते, की ट्रम्प या सद्गृहस्थाबद्दल एक खात्री देता येते, की त्याच्या कुठल्याच बाबतीत खात्री देता येत नाही. अमेरिकेने जेवढी दृश्य दाखवली, की हा बॉम्ब पडला आणि हे उडालं, ते सोडून इराणची काहीही दृश्य येत नाहीत. कारण इराणनी आपल्या देशावरती सेन्सॉरशिप लादलेली आहे. तर दुबईमध्ये जे Amazonचं प्रचंड मोठं डेटा सेंटर होतं, त्याच्यावर इराणनी मिसाईल टाकली. तर आपल्याला कुकिंग गॅसची टंचाई होणार नाही, थोडा वेळ लागेल, तो येईल वेळेवरती. आणि सरकारने आता असं सांगितलंय, की तुम्ही त्याच्याऐवजी PNG घ्या, म्हणजे पाईप्ड नॅचरल गॅस. नमस्कार, प्रहार न्यूज लाईनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर साक्षी खाडे व्हिडिओग्राफर आहेत. आपल्याला सगळ्यांना सतावणारा प्रश्न, की हे युद्धाचं होणार काय? कारण की इराणमध्ये जरी युद्ध असलं, तरी त्या युद्धाच्या झळा आता आपल्यापर्यंत पोहोचायला लागल्या आहेत. म्हणजे युद्ध तिथे पेटतंय आणि इथे आपली चूल विझायची पाळी आली आहे. कारण आपल्याला माहिती आहे गॅस मिळत नाही वगैरे. गॅसची टंचाई आहे, मिळत नाही असं बरोबर नाही म्हणणं. तर काय होणार? तर आज भारतीय वेळेप्रमाणे पहाटे 2 वाजता डोनाल्ड ट्रम्प यांनी, त्यांना काही लोकं गमतीने मॅकडोनाल्ड ट्रम्प असंही म्हणतात बरं का. कारण की त्यांचं जे काही वागणं असतं ते जरा वेगळ्याच पद्धतीचं असतं. राष्ट्राध्यक्ष पद्धतीचं वागणं त्यांचं नसतं. तर त्यांनी एक राष्ट्राला उद्देशून भाषण केलं. तर असं वाटलं होतं लोकांना, की या भाषणात ते काहीतरी सांगतील, की अमुक दिवशी युद्ध संपणार, इराणला आम्ही ठेचणार, आमचं हे होणार, आम्ही ते करणार, होर्मुझची समुद्रधुनी आम्ही मोकळी करणार वगैरे, वगैरे. पण थोडीफार त्या भाषणाने लोकांची निराशा झाली. निराशा झाली म्हणजे काय? त्यांचे एक तर मुद्दे तेच जुनेबानी मुद्दे होते आणि ठामपणा कुठेच नव्हता. आता एक दिशा अशी आहे, की ट्रम्प यांना हे युद्ध महागात पडतंय की काय अशी एक शक्यता आहे. आणि दुसरी शक्यता मात्र जी मला जास्ती खरी वाटते, की ट्रम्प या सद्गृहस्थाबद्दल एक खात्री देता येते, की त्याच्या कुठल्याच बाबतीत खात्री देता येत नाही. आज एक बोलतात, उद्या दुसरंच करतात, परवा तिसरंच करतात. तो कुठल्यातरी सिनेमाचा राउडी राठौरचा डायलॉग आहे ना, "जो मैं बोलता हूँ वो बिल्कुल करता हूँ, वो मैं नहीं बोलता वो तो करता ही हूँ." अशा टाईपचं काहीतरी त्यांचं वागणं असतं. ही एक फसवी खेळी आपण म्हणू शकतो, अशी ते करतात, अशी आता लोकांना शंका यायला लागली आहे. आपल्याला जेवढं इथे भारतीय माध्यमं दाखवतात, आपली जे मेन न्यूज चॅनल्स आहेत की नाही, ते आपल्याला सांगतात, की इराण आता जिंकतोय, अमेरिकेची हार होतीये, अमेरिका पळून जातीये, इस्रायलची हार होतीये, तिथे खूप विनाश आहे. एक गोष्ट आपली लोकं लक्षात घेत नाहीत. तुम्ही याच्यामध्ये इराणची काहीतरी दृश्य पाहिलीत का हो? अमेरिकेने जेवढी दृश्य दाखवली, की हा बॉम्ब पडला आणि हे उडालं, ते सोडून इराणची काहीही दृश्य येत नाहीत. कारण इराणनी आपल्या देशावरती सेन्सॉरशिप लादलेली आहे. जेव्हा एखादा देश अशा प्रकारची सेन्सॉरशिप लादतो, म्हणजे निर्बंध लादतो, तेव्हा निश्चितच त्यांना काहीतरी प्रॉब्लेम असतो. त्यांना दाखवायची नसते गोष्ट. काही चॅनल्समध्ये मला ज्या माहिती मिळाल्या, त्या अशा पद्धतीच्या आहेत, की इराणचं जे सैन्य आहे, त्या सैन्यातले अनेक लोकं आता पळून जात आहेत. त्यांना लक्षात येतंय, की आपण हे युद्ध जिंकणार नाही. हे युद्ध फक्त भारतातली मीडियाच जिंकणार आहे. म्हणजे मीडियामध्येच हे युद्ध जिंकलं जाईल. प्रत्यक्ष युद्ध जिंकण्याची शक्यता शून्य आहे. कारण अमेरिका आणि इस्रायल यांची शक्ती इतकी अफाट आहे, की त्यांच्यापुढे यांचा पाड लागणं जवळ अशक्य आहे. अगदी चीन, रशिया यांनी सगळ्यांनी येऊन त्यांना मदत केली तरी. बरं, त्यातून आणखीन एक काय झालेलं आहे, की इराणनी नुसत्या अमेरिकेच्या वरती किंवा इस्रायलवरती बॉम्बिंग केलं असं नाही. त्याने आसपासच्या सगळ्या अरब देशांवरती मिसाईल टाकलेली आहे. दुबई, अबुधाबी म्हणा, सौदी अरेबिया म्हणा, कतार म्हणा, बहारीन म्हणा, कुठलाही देश घ्या, प्रत्येकावरती इराणनी आपला एक मिसाईल टाकलेला आहे. सौदी अरेबियावरती तर खूप जास्ती टाकले आणि सर्वात जास्ती संयुक्त अरब अमिराती, म्हणजे युनायटेड अरब अमिरेट्स, म्हणजे त्याची राजधानी अबुधाबी आहे किंवा ज्याचा मुख्य भाग अबुधाबी आहे. बाकी दुबई, फुजेरा वगैरे त्यांचे जे आहेत, तिथे सर्वात जास्ती टाकली त्यांनी. आणि आता तर बातमी अशी आहे, की आता UAE आणि सौदिया दोघं मिळून ठरवत आहेत, की आता आपण सुद्धा हल्ला केला पाहिजे. दरवेळेला अमेरिकेनेच हल्ला करायचा, इथे थांबायचं नाही. आता ट्रम्प काय म्हणले त्याच्याकडे आपण वळूया. ट्रम्पने सांगितलं, म्हणजे सांगितलं त्यांनी काय, की आमचे जे सैनिकी ऑब्जेक्टिव्हज होते, आम्हाला सैनिकीकरण करून जे साधायचं होतं सैनिकी दृष्टीने, ते साध्य झालेलं आहे. अहो, काय साध्य काय झालं? तुम्ही म्हणला होता इराणची रेजिम चेंज करायची आहे, म्हणजे इराणचं सरकार बदलायचं आहे. त्याच्यावर ट्रम्पने सांगितलं सरकार बदललेलंच आहे. आम्ही ज्या दिवशी खामेनीला मारलं त्या दिवशी सरकार बदललं. म्हणजे काय, म्हातारा खामेनी जाऊन तरुण खामेनी आणणं हे तुमचा उद्देश होता? हे थोडंसं कन्फ्युजिंग वाटतं. आणि मग त्यांनी काय सांगितलं, की आम्ही आता त्यांच्यावरती हल्ले चालू ठेवू, परंतु तसं जरी झालं तरी इराणची आता आम्ही अशी परिस्थिती करणार आहोत, की ते पार अश्मयुगात जातील.
अश्मयुगात जातील या शब्दाचा अर्थ असा की इराण जसा तेल सापडण्याच्या आधी होता, एक आपला देश होता, काही तिथे विशेष घडत नव्हतं. पिस्ते आणि बदाम फक्त ते एक्सपोर्ट करायचे आणि गालिचे, याच्याशिवाय त्यांच्याकडे एक्सपोर्टलाही काही नव्हतं. त्या युगात आम्ही इराणला पाठवू किंवा त्याहूनही खराब युगात पाठवू, या धमक्या त्यांनी दिल्या. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आमचा जो हवेमध्ये आणि समुद्रामध्ये आमचा सर्व वर्चस्व आहे, म्हणजे इस्रायल आणि अमेरिका यांचं विमानांचं वर्चस्व आहे ते दिसतच आहे, समुद्रामध्येही आमचं वर्चस्व आहे ते दिसत नाहीये. कारण प्रश्न आहे होर्मुझच्या सामुद्रधुनीचा. आपण जर नकाशा बघितलात, त्या नकाशामध्ये आपल्याला दिसेल की होर्मुझची सामुद्रधुनी अत्यंत अरुंद 33 किलोमीटर फक्त ती रुंद आहे, परंतु सगळीच्या सगळी टँकर्सना वापरायला मिळत नाही. टँकरना फक्त 6 किलोमीटरची एक खोल त्याच्यामध्ये घळ आहे, तेवढीच वापरता येते. कारण मोठे ऑइल टँकर असतात, ते भरले की ते खूप खाली जातात समुद्राच्या, आणि तितकं खोल जर नसलं तर ते अडकून बसतील. तर अतिशय चिंचोळी ती जागा आहे. म्हणजे पावनखिंडीला कसं झालं होतं की नाही, पावनखिंड चिंचोळी होती, त्यामुळे आदिलशहाचं सैन्य काही पुढे येऊ शकलं नाही आणि शेवटी बाजीप्रभू देशपांडेंनी त्यांच्या चिंधड्या उडवल्या. तशी काहीशी परिस्थिती या होर्मुझच्या सामुद्रधुनीत आहे. आणि ती सामुद्रधुनी अजूनपर्यंत तरी अमेरिका इस्रायलला मोकळी करता आलेली नाहीये. त्याच्यावर ट्रम्पने काय सांगितलं ते तर अद्भुतच आहे. ट्रम्प असं म्हणले की आम्हाला तर सामुद्रधुनीशी काही घेणं देणंच नाहीये, कारण अमेरिका तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. इनफॅक्ट आमच्याकडे एवढं तेल आहे की आम्ही बाकीच्यांना पुरवू शकू. जे त्याच्यावर अवलंबून आहेत, कोण कोण अवलंबून आहेत? चीन अवलंबून आहे, भारत अवलंबून आहे, जपान, आशियातली सगळी राष्ट्र, या सगळ्यांना ते तेल पाहिजे, तो नॅचरल गॅस पाहिजे. त्यांनी सामुद्रधुनी मोकळं करण्याचं बघावं, मला काही त्याची पडलेली नाही, असं बिनदिक्कट बोलून मोकळा झालाय. परंतु ट्रम्प जे काही बोलतात त्याच्यावरती विश्वास ठेवायची अजिबात गरज नसते. ते तसंच करतील असंही नाही. त्याला आणखीन एक पदर आहे. तुम्हाला माहिती आहे की नोव्हेंबरमध्ये अमेरिकेमध्ये मध्यावधी निवडणुका आहेत. आपल्या इथे जशा राज्यसभेच्या दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात, तसंच थोडंसं त्यांच्याकडे आहे. तर त्या निवडणुका आहेत. सेनेटमध्ये म्हणजे त्यांची जी राज्यसभा, तिथे ट्रम्पचं बहुमत टोकाचं आहे. अगदी थोडक्या बहुमतावर आहे. असं वाटतंय की ही जर लढाई ट्रम्प हारले तर तिथे बहुमत जाऊन सिनेटमध्ये ट्रम्पचा वर्चस्व संपेल आणि ते संपल्यानंतर सिनेट आणि काँग्रेस म्हणजे त्यांची लोकसभा, ते दोघं मिळून ट्रम्पला हाकलून देण्याची सुद्धा मोहीम घेऊ शकतात. आणि ट्रम्पला हे पुरेपूर माहिती आहे. त्यामुळे हे युद्ध ट्रम्प वाटेत सोडणार नाहीयेत. ट्रम्प हे युद्ध हरणार नाहीयेत. हरणं शक्यच नाही. हरणं एक म्हणतात ना, फेल्युअर इज नॉट अन ऑप्शन. हारणं त्यांना परवडणारच नाहीये. मग काय होणार आहे? इराणवरती प्रचंड हल्ला करून इराणची नांगी मोडणं एवढंच त्यांना शक्य आहे. होर्मुझला त्यांना सगळं करता येत नाही, कारण होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणनी पाणसुरुंग पेरून ठेवले. हे पाणसुरुंग 2 प्रकारे उडतात. एक म्हणजे त्याला मॅग्नेट असतो. जहाज आलं की ते जहाज लोखंडी असतं की नाही, त्याला तो सुरुंग चिकटतो आणि त्याचा स्फोट होतो. जहाजाला भोग पडतं. भोग पडलं की जहाज बुडतं. पण दुसरे अनेक भयंकर असतात. ते जहाजाच्या मोटरच्या व्हायब्रेशननी फुटतात. आणि त्यांना ट्रेनिंग असं असतं की टँकरचं व्हायब्रेशन वेगळं असतं आणि साध्या बोटीचं व्हायब्रेशन वेगळं असतं. तर टँकरच्या व्हायब्रेशननी सुद्धा ते फुटू शकतात. अशा प्रकारचे पाणसुरुंग पेरले असल्यामुळे तिथनं जाणं हे अतिशय धोक्याचं बनलंय. ज्याला ते पाणसुरुंग कुठे पेरलेत ते माहिती आहे, तोच मनुष्य तिथनं जहाज काढू शकतो. म्हणून सध्या इराण काय म्हणतं की हे जहाज काढण्याचे राईट्स आमचे आहेत. कोणी जायचं कोणी नाही जायचं ते आम्ही ठरवू. भारताने जायचं, कारण भारत आमचा मित्र देश आहे. एक सांगू का, भारत मित्र देश आहे वगैरे ही गोष्ट ठीक आहे, पण 2 त्यांच्या युद्धनौका भारताच्या कोचीनच्या शिपयार्डमध्ये आपण ठेवलेल्या आहेत. त्या तिथे सुरक्षित आहेत, आतमध्ये आहेत म्हणून. बाहेर गेल्या की अमेरिकन बॉम्बर त्यांना उडवून लावतील. इराणलाही ते माहिती आहे. शिवाय आपण इराणला औषधं वगैरे पाठवलेत, कारण इराणच्या लोकांचे आयुष्य अत्यंत खराब झालेली आहे. आता तर ट्रम्प यांनी सांगितलंय की तुमचं पॉवर जनरेशनही आम्ही उडवून लावणार आहोत. पॉवर जनरेशनपेक्षा भयंकर म्हणजे ह्या सगळ्या देशांमध्ये मी जाऊन आलेलो आहे. इराणमध्ये नाही गेलो, पण पश्चिम आशियातल्या सगळ्या देशात मी जाऊन आलो आहे. पाण्याला तिथे प्रॉब्लेम आहे, पाणी नाहीच आहे. मग काय करतात? समुद्राचं पाणी घ्यायचं आणि त्याचं ऊर्ध्वपतन करायचं आणि गोडं पाणी करायचं, हाच उद्योग. ऊर्ध्वपतन करायला जी एनर्जी लागते ती तेल आणि नॅचरल गॅस फुकटच आहे त्यांच्याकडे. परंतु ते सगळं उडवून लावण्याचं काम केलं. कोणी केलं? ते जे सगळं पाण्याचं संयंत्र आहे, ज्याला शुद्ध पाणी करण्याचे जे संयंत्र आहेत सगळी, ती आता उडवण्याचं काम अमेरिकन बॉम्बर्स करतायत. म्हणजे इराणी लोकांना प्यायला पाणी नाही, वीज नाही, कारण पॉवर जनरेशन जर त्यांनी थांबवलं तर वीज नाही. ट्रम्प त्यांना आता एकच गोष्ट करायची आहे की इराणकडे जे 440 किलो समृद्ध युरेनियम आहे, ते ताब्यात आलं की ट्रम्प दुसऱ्या दिवशी तिकीट काढून घरी जाईल. ते एकदा ताब्यात आलं की इराणकडे काहीही शक्ती उरणार नाही, हे आपण लक्षात ठेवा. अशी या युद्धाची आत्ताची परिस्थिती आहे.
ट्रम्प लगेच पळून जाईल असं होणार नाही, कारण ते मिळायला म्हणजे ते आधी इराणमध्ये कुठे आहे, तिथे माणसं पाठवायला लागतील. ते काही बॉम्बिंग करून मिळत नाही. माणसं पाठवायची म्हणजे माणसं मरण्याची शक्यता असते. इराणचे लोकं तर म्हणतातच, कधी येतात, कधी जिथे आलात की आम्ही तुम्हाला मारून टाकू वगैरे, वगैरे. त्यांच्या वल्गना खूप असतात. परंतु याचं अत्यंत केअरफुल प्लॅनिंग सध्या अमेरिकन सैन्य दलांकडे होत आहे, की कमांडोज उतरवायचे. ते एकदा कळलं कुठे आहेत ते युरेनियम, की ते युरेनियम आणायचं. बरं, युरेनियम हे काही लोखंड कोळशासारखं नाही. ते उचलायला सुद्धा ट्रेनिंग लागतं, नाही तर तुम्हीच मरायचे त्याच्या रेडिएशननी. तर असे ट्रेन लोकं तिथे ते पाठवतील. युरेनियम एकदा काढलं की त्यांचं काम आटपेल. आता हे तर सगळं मी सांगतोय, म्हणजे युद्ध कधी संपेल? ट्रम्पनीच सांगितलं की 2-3 आठवडे आम्हाला लागतील अजून. तर ते ठीक आहे, हे तर त्यांनी सांगितलंय. परंतु तुमच्या आमच्या मनातला खरा प्रश्न काय आहे सांगतो. अहो, युद्ध चाललंय ठीक आहे, काय होणार वगैरे. 2 प्रश्न आहेत आमच्या मनात. एक म्हणजे आमच्या कुकिंग गॅसचं काय? आपल्याला तो गॅस, सिलेंडरवाला जो गॅस असतो ना, त्याला एल-पी-जी म्हणतात. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. म्हणजे त्याच्यामध्ये ब्युटेन आणि प्रोपेन या 2 प्रकारचे जे गॅसेस असतात, जे नॉर्मल केसमध्ये गॅस असतात, पण प्रेशरखाली त्याचं लिक्विड होतं, म्हणजे द्रव पदार्थ होतो. तो सिलेंडरमध्ये आपल्या घरी येतो. त्याच्यापैकी 40% ते 50% याहून किंवा 60% गॅस कतारमधनं आपल्याकडे येतो. त्या कतारमधनं जिथनं गॅस निघतो त्याच्यावरती इराणने बॉम्ब टाकलाय. त्यामुळे तिथे आता 5 वर्ष तिथनं गॅस निघायचा नाही. त्यांचे 20% त्यांचं गॅसचं हे उद्ध्वस्त झालेलं आहे. मग काय करायचं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या टीमनी खूप आधीपासून तयाऱ्या केल्या होत्या. त्यामुळे आता आपण अंगोलाकडनं तो गॅस आणणार आहोत. अंगोला हे आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरती, पश्चिम किनाऱ्यावरती दक्षिण आफ्रिकेच्या जवळ मोठा देश आहे. त्या देशाकडनं आपण प्रचंड प्रमाणावर गॅस आणणार आहोत. तिथून गॅस आणणं आणि अमेरिकेहून गॅस आणणं, याच्यात तिथला गॅस 12 दिवस लवकर आपल्याकडे येतो. तो आपल्याकडे यायचा आहे. अमेरिकेचा गॅस आपल्याकडे येतोच आहे. कॅनडा आपल्याला गॅस देणार आहे. ऑस्ट्रेलिया आपल्याला गॅस देणार आहे. वेळ थोडा लागेल. इमिडिएटली एकदम येणार नाही, परंतु टंचाई नाही आहे. टंचाई खरं म्हणजे काय आहे, तर काहीशा खोट्या वार्त्या पसरल्या, की हे कमी होणार, ते कमी होणार. एक तुम्ही ऐकलत का, की इंटरनेट बंद होणार? का? तर दुबईमध्ये जे Amazonचं प्रचंड मोठं डेटा सेंटर होतं, त्याच्यावर इराणने मिसाईल टाकले. खरी गोष्ट आहे. Amazonचं डेटा सेंटर त्यांनी नष्ट केलं, सगळी. पण त्यांनी भारताचं इंटरनेट बंद होईल असं नाही. कारण भारताच्या इंटरनेटला त्याचा डायरेक्ट संबंध काही येत नाही. Amazonची 3 डेटा सेंटर जगभर आहेत. तिन्ही डेटा सेंटरमध्ये तोच डेटा कॉपी करून ठेवलेला असतो. एक बुडलं तर दुसरीकडनं चालू राहतं. म्हणून एकदम काही, मला तर कधी-कधी वाटतं, की इराणवाले सुद्धा Amazonमध्ये काहीतरी विकत घ्यायला गेले आणि एक बॉम्ब ठेवून परत आले. त्यामुळे Amazonचं डेटा सेंटरच उडालं. हा आपला विनोद झाला. असू दे. तर आपल्याला कुकिंग गॅसची टंचाई होणार नाही. थोडा वेळ लागेल. तो येईल वेळेवरती. आणि सरकारने आता असं सांगितलंय, की तुम्ही त्याच्याऐवजी PNG घ्या, म्हणजे पाईप्ड नॅचरल गॅस. पाईप्ड नॅचरल गॅस जो महानगर गॅस लिमिटेड वगैरे आहेत ना कंपनी, आता मुंबईत ती आहे, इतर ठिकाणी वेगळ्या-वेगळ्या कंपन्या आहेत. तुमच्या घरात पाईप आणून तो गॅस देतात. तो गॅस घ्यावा असं सरकारने आवाहन केलंय. कारण त्यातला 50% गॅस तर भारतातच असतो आणि उरलेला जिथनं आपण आणतो ते सगळे देश या आखाती देशांच्यापासून लांब आहेत. त्यामुळे तो आपल्याला मिळत राहील. तेव्हा तशी काळजी करण्याची गोष्ट नाही, पण काळजी करण्याची गोष्ट दुसरीच आहे. आपले लोकं हा प्रश्न पण विचारतायत, की अशात पाकिस्तानचं काय करायचं? आपल्यापेक्षा हा प्रश्न पाकिस्तानचे लोकं जास्त विचारतायत, की ह्याची संधी घेऊन भारत आमच्यावर हल्ला करणार नाही ना? कारण पाकिस्तानमध्ये पेट्रोलच उरलेलं नाहीये. त्यांच्या विमानांना पेट्रोल नाहीये, रणगाड्यांना पेट्रोल नाहीये, सैनिकांना लढायला इकडून-तिकडे मोटार न्यायची तरी पेट्रोल नाहीये. आत्ता हल्ला केला तर पाकिस्तान ढेपाळूनच जाणार आहे. तर आपण करू, कुणी सांगावं? पंतप्रधान मोदी ही संधी साधून, आणि त्याच्यात आणखीन एक डायमेन्शन आहे, ते मी तुम्हाला सांगतो. कुणी तुम्हाला हे सांगत नाही म्हणून मुद्दाम सांगतो. आपल्याला जो नॅचरल गॅस घ्यायचा आहे, त्याचं प्रचंड मोठं भांडार मध्य आशियामध्ये आहे. उझबेकिस्तान आहे, कझाकस्तान आहे, किर्गिझिस्तान आहे, ताजिकिस्तान आहे, कितीतरी देश आहेत, त्यांच्याकडे प्रचंड गॅसचं भांडार आहे. पाईपलाईननी तो गॅस आपल्याला मिळू शकतो. श्रीनगरपर्यंत पाईपलाईन तयार आहे. त्याच्या पुढे थोडंसं पुढे गेलं की ताजिकिस्तानमध्ये पाईपलाईनचं दुसरं टोक आहे. मध्ये फक्त गिलगिट बाल्टिस्तान आहे. POK आणि गिलगिट बाल्टिस्तान जो पाकिस्ताननी बेकायदेशीरपणा बळकावून बसलेला आहे ते आहे, जे गुलाबी चाचांनी पाकिस्तानला देऊन टाकलं होतं. गुलाबी चाचा कोण आहे सांगायची गरज नाही, सगळ्या देशालाच माहिती आहे. गुलाब लावायचा आणि चाचा चाचा म्हणून फिरायचं तसे. परंतु भारताने आता अशी मोहीम चालवली आहे, की तो गिलगिट बाल्टिस्तान भारतात घ्यायचा आणि ती पाईपलाईन फक्त जोडली, की आपल्याला अविरत गॅसचा सप्लाय सुरू होईल. हॉर्मुझची समुद्रधुनी जिवंत आहे, मेली आहे, त्याची चिंता करायचं कारण नाही. हे कदाचित नरेंद्र मोदी आता करतील अशी शक्यता आहे. आणि त्याला दुजोरा देणारी एक बातमी आजच दिल्लीहून आली आहे, की नरेंद्र मोदींनी CCS म्हणजे कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची तातडीची बैठक काल बोलावली होती. आज त्यांनी
अजित डोवाल, राजनाथ सिंग आपले डिफेन्स मिनिस्टर, पियुष गोयल, आपला फायनान्स मिनिस्टर, या सगळ्यांना एकत्र बोलवले आणि त्यांच्याशी ब्रीफिंग चालू आहे. कुणी सांगावं आज रात्री कदाचित पाकिस्तानवरती हल्ला सुद्धा होईल, कारण ऑपरेशन सिंदूर थांबलेलं आहे, संपवलेलं नाही आहे, आपल्याला माहिती आहे. बघूया काय होतं ते. जशा जशा गोष्टी घडतील तशा तशा मी आपल्यापर्यंत गोष्टी नुसत्या आपल्यापर्यंत आणणार नाही, त्या आपण न्यूजपेपरमध्ये वाचाल, त्याचं विश्लेषण जसं आत्ता केलं ते मी करत जाईन. मी नियमितपणे या चॅनलवरती विश्लेषण करणार आहे. आपल्याला जर हे विश्लेषण आवडलं तर आपण कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोचवा, आपले लाईक्स पोचवा आणि मुख्य म्हणजे आपल्या मित्रपरिवाराकडे या आमच्या व्हिडिओला पाठवा, शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक लोकांना याचा लाभ घेता येईल. आणि शेवटचं सांगतो की तुम्हाला काय इथे आणखीन आमच्याकडनं विश्लेषण पाहिजे ते जरूर आम्हाला कळवा. ते कळल्यावर आम्ही त्यावर हुकूम आणखीन नवीन नवीन माहिती आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करू. कारण जो नागरिक सुजाण आणि ज्याला माहिती असते तो नागरिक हा देशाच्या सुरक्षेचा कणा असतो, हे लक्षात ठेवा. तर आपण सगळे बघूया की आपला देश उन्नतीकडे कसा जातो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.